छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तनुजा शिवाजी शेट्टी. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. आज 19 फेब्रुवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर होते. त्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी, धाडसी व शूर राजा होते. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. मंगळदिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच शूर आणि पराक्रमी राजा होते. माझे तरुण मान्यवरील माझे बालमित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. धर्मापूर्वी महाराष्ट्रातील रेतेला कोणी वाली नव्हता, पण 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ साहेब यांच्या पोटी येता त्याचा जन्म झाला. हा तो जीव छत्रपती. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे कवी स्वराज्याचे स्थापन होते. त्यांचा जन्म
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आपण त्यांना तानाजी बाजी प्रभुजीवा महान असे जीवनाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी गड किल्ले जिंकले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात. त्यांचा 16 जून 1664 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ वडिलांचे नाव शिवाजीराजे होते. त्यांनी तोरणहार, रायगड, रोहिणा, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले. अनेक बळी शत्रूंशी लढा देत त्यांनी मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जय जिजाऊ जय शिवराय. जगदंब जगदंब नाची ताना भीती त्यांच्या मनामध्ये. राजेश्वर छत्रपती सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अलका आहे. आज 19 फेब्रुवारी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर पराक्रमी व धाडसी राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 150 या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी आदिलशहा, निजामशहा व मुघल बादशहा यांच्याशी लढा दिला. ते रयतेचे व लोककल्याणकारी राजा होते. दुर्दैवाने एप्रिल 1680 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या आदर्श व पराक्रमी राजास माझे कोटी कोटी